हॅलो. पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज होता माझ्या भावाच्या लग्नाचा मुहूर्त करायचा होता, म्हणजेच सांडगे पापड. आज आम्ही सगळेजण भेटलो होतो आणि तीच तयारी करत होतो. पापड लाटले होते. एका पापडावर नवरीचं नाव, दुसऱ्या पापडावर नवरदेवाचं नाव, असं काही काहीचं चाललं होतं. आणि एकीकडे आमचं फुलाचं डेकोरेशन वगैरे पण चाललं होतं, इथे बघूच शकता. आणि आम्ही सगळेजण मिळून हे करत होतो, त्यामुळं आणखी मजा येत होती. खूप आम्ही सगळेजण भेटलो, मस्त असं एन्जॉय केलेलं आहे. आणि ते बघू शकतात, हे इतकं सुंदर झालं होतं डेकोरेशन. आणि खरंच खूप साऱ्या रील्स बनवायच्या होत्या, पण त्यातल्या थोड्याशा बनवल्या, थोड्याशा राहिल्या. पण आम्ही इतकी मज्जा केली. आणि आता तुम्हाला लवकरच लग्नाचे छान छान असे व्लॉगसुद्धा बघायला मिळतील. आणि हे बघू शकतात, हा पूर्ण डेकोरेशन आहे जे की आम्ही केलं होतं. आणि मी ते आता तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते. आय होप यात काहीतरी थोडं कमी जास्त असू शकतं, बट तुम्हाला हे नक्की आवडेल. कारण पर्सनली मला तर हे डेकोरेशन खूप आवडलेलं. तर इथं हे आधीचे म्हणजे बायका वगैरे येतात ना, त्याच्या आधीचं होतं. आम्ही हे थोडी तयारी करून ठेवली होती. बायका आल्यानंतर जेव्हा ते सांडगे पापड घातले, व्यवस्थित अशी पूजा वगैरे झाली, तेव्हा तर पूर्ण लुकच चेंज झाला. असं वाटत होतं, वाव, हे किती सुंदर आहे. आणि खरंच आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. आय होप तुम्हाला इथून पुढचे पण सगळे व्लॉग बघायला आवडतील. लग्नाचे, हळदीचे, असे खूप सारे व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि हे बघा, आमची छोटीशी अंतरा, तिच्या पहिल्या मामाचं लग्न आहे. ती पण जाम खुश होती. आणि आपल्यापेक्षा आपल्या लहान मुलांची एक्साइटमेंट तर काहीतरी वेगळ्याच लेवलची असते. आणि खरंच त्यांचे फोटो, व्हिडिओ काढायला एवढी मज्जा आली. आणि ते बघा, हे जे सांडगे घातले होते ना, हे मटकीच्या डाळीचे सांडगे होते. आणि त्याचं मी असं स्वस्तिक काढत होते, कारण ते पण मला साईडनं असं फुलाने डेकोरेशन करून ते ठेवायचं होतं. आता हे काय असे एकदम मला परफेक्ट नाही जमले, बट तरी मी ते घालून त्याला छान असं डेकोरेशन केलं होतं. नंतर जेव्हा ताटं भरून भरून सांडगे घातले, खूप सारे पापड वगैरे लाटले, त्यावेळेस तर खरंच खूप छान वाटलं. आणि ज्या काही बायका आल्या होत्या त्या सगळ्यांना आम्ही मस्त असं सरबत दिलं होतं. नंतर हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि हे बघा, आमच्या अंतराने घातलेले छोटे छोटे सांडगे तिच्या छोट्या छोट्या हाताने ती घालत होती. आणि नंतर फायनली सगळ्या बायका आल्या, सगळी जी काही पूजा असते ती झाली. मग काही जणींनी पापड लाटले आणि काही जणींनी सांडगे घातले. आता आम्ही अक्षता पण बनवल्या, पण ते पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन.